कशी वर्ष चढला चढण्याच्या बाजूकच राहिला. आता बघूया बाळू कसा वाटला. एकदम मस्त वाटलं. भारी वास हा चांगला आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा विषय हा की आपलं कोकणात जाऊचो हा आणि गौरी गणपतीचा सण हा. तर कोकणात जातो आहे आणि भरपूर आज गर्दी असू शकता, कारण शनिवार रविवार सुट्टी या लोकांका आणि गौरीक जाणारच कोकणात आणि कोकण म्हणजे आपलं स्वर्ग. तर मित्रांनो, बघूया आता किती गर्दी असेल, काय असेल, चढायला भेटतंय की नाही, कारण रिझर्वेशन नाही आहे, रिझर्वेशन भेटत पण नाही. तर आपण जनरल डब्यातून प्रवास करणार आहे मित्रांनो. आणि उद्या गौरी असल्यामुळे आज शनिवार आहे आणि शनिवारी भरपूर तुफान गर्दी असणार वसईवरून. आम्ही वसईवरून ट्रेन पकडणार आहे. आता बघूया, चढायला भेटलं तर ठीक. आम्ही भरपूर जण आहे, बघूया. आणि जास्त काय सामान नाही नेत आहे, कारण अगोदर पुढे गेलेले आहेत. ही एकच बॅग घेऊन चाललो आहे मी. आणि बघूया मित्रांनो, आता किती गर्दी भेटते, ती चढायला भेटते की नाही. आणि कोकणात गेल्यावर तुम्हाला खूप व्हिडिओ असे बघायला भेटतील आणि दाखवायचा प्रयत्न करेन मी. तर चला मित्रांनो, आपण आता वसई स्टेशनला जाऊया आणि किती गर्दी आहे ती बघूया आणि ट्रेन पण किती लेट होते ती बघूया आपण. चला तर मित्रांनो. चढण्याच्या बाजू कशी बस चढला चढण्याच्या बाजूकच राहिला. आता बघूया बाळू कसा वाटला. एकदम मस्त वाटलं. भारी वास हा चांगला आहे. रिझर्वेशन आहे इकडे जनरल डबा. बॅग असे घेऊन चालला, बघूया बस भेटणार नाही घुसला. दीदी तू जरा पुढे बसला असं ना, मी नीट बसला असतो. एवढी आम्ही याच्यावर बसलेलो, बेसिंग वरती पायडवर. दीपिका बघ, बाळू संडासच्या बाजूला आणि मी बेसिंगवर पाय ठेवल्याने बसलो इकडे. सगळी आता झोपले. वेरवरून गाडी निघाली आहे. खूप गर्दी आहे मित्रांनो. बावकारा धुवून घे आपले. अरे होय रे, तुझी गाजरी किती गोजरी आला आमच्या घराला. मोदक लाडूचा निवेद केला, अगरबत्तीचा वास तुझला, अगरबत्तीचा वास देवाला. मोदक लाडूचा निवेद केला, अगरबत्तीचा वास
कसा वाटला प्रवास? एकदम मस्त. आता माझी आता सांगतो तुम्हाला नंतर. मी रत्नागिरीला उतरल्यावरती सांग झाली. आता शिवक्षी 1 तास लेट आहे गाडी, तर बघूया आता अजून किती वेळ लागतो ते. भारी वाटतं ना वातावरण. भारी जबरदस्त. कॅमेरा नीट नाही सुजली काय रात्री नाही चांगलं. वड्याजवळ तर मित्रांनो आता आम्ही पोचला फायनली. 2 तास लेट झाली गाडी आणि आमका आशू 9 किलो म्हणून आम्ही एवढ्या लवकर तरी लाव, नाही तर आमका 12 वाजली असते. आणि आमको पकडून पुढे बसलेलो आणि मग झोपलो रातभर गाडी. आणि म्हणता मी झोपले नाही, आम्ही संडासाच झोपलो तो घेऊ. आणि आता आम्ही पोचू आता 2 मिनिटात. मग तुम्हाला कसा वाटला ट्रेनचा प्रवास? मस्त. आणि संडासच्या बाजूपासून असो वास येत होतो ना, भारी वास येत होतो, सगळं परफ्यूमचा वास येत होतो. जाम मजा आली ट्रेन मधून. आणि कोकणात ट्रेनने याची मजा वेगळीच असतात जनरल डब्यातून. मित्रांनो आता तुमका पुढचे व्हिडिओ येतच राहतील. चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय बाय.